बडतर्फी हे आपल्या 30 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट असल्याची आता असा सवाल केला जातोय। खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जळजळीत सवाल उपस्थित केला आहे। आपण भाजपात जाणार या शंकेने आपली हकालपट्टी, आपल्यासाठी मनसेचा इंजिन थांबल्याचं दुःख। मनसेतून बडतर्फीनंतर वैभव खेडेकर भावुक झाले। तर अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं। खरं तर हे पत्र माझ्यासमोर आहे। माझ्या 20 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे। गेली 20 वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये 12 वर्ष, असं 30 वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती। आणि अनेक आंदोलन असतील, अनेक मोर्चे असतील, अनेक जेलवारे असतील, या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलो किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे। मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला, अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो, अर्जाव करत होतो, त्याला सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या। परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये मला या ठिकाणी भेट मिळाली नाही। हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुर्दैव आहे असं मी समजतो। या ज्या पत्रावर जे 2 आमचे नेते आहेत, संदीपजी देशपांडे आणि आमचे अविनाशजी जाधव, यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो। ते देखील प्रयत्न करत होते, त्यांना देखील त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं। कदाचित साहेब तुला मेळाव्याला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली, परंतु आज तागायत त्या ठिकाणी यश आलं नाही। हे माझं दुर्दैव आहे। आम्ही घेतलेला हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही। आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल। त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केलेला नाही, परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल, नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी मी बोलवीन। अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे, परंतु या संकटातनं मी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभा राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे। आम्ही या कोकणामध्ये आमचे जे सगळेच आमदार आहेत किंवा सगळे सहकारी आहेत, एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही बरोबर असतो। त्याच पद्धतीने त्यांनी मला फोन करून धीर दिला सर्वांनी की बाबा, म्हणजे आमदार शेखर निकम असतील, प्रथमतः मला नितेशजी राणेंचा फोन आला, त्यानंतर मला संजयराव कदमांचा फोन आला, त्यानंतर मला शेखरजी निकमांचा फोन आला आणि असंख्य फोन मला आले। काही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले।